आदित्य फाउंडेशन वरळी कॉप्स विपक्ष तुम्ही बघत आहात वी यंग पॅकर्स माझगाव. माझगावला कधी गेलात तर खरोखर तुम्हाला मजा येईल. मुंबई शेअर बाजारमध्ये सध्या माझगाव डॉकचा शेअर हा जोरात चालू आहे. कामगिरी जोरात आहे. 5,500 पोचला आहे. भाऊ माझ्याकडे बघतायत. 23 तारीख येईपर्यंत 6,000 होईल. टिप आहे, घेऊन टाक. आपला माझगाव आपला शेअर. अंजीरवाडीला कधी जा तुम्ही माझगावला, काय उत्सव असतात अंजीरवाडीचे. खरोखर म्हणजे आज 80-90च्या दशकात पेपरमध्ये सारखा माझगावचं नाव झळकायचं आणि त्यामागचं कारण माझगावची एकता, माझगावचे खेळाडू. आणि आता वरळी संघाचा वीरा तर पहिलं षटक घेऊन येतो वीरा. ऋग्वेद आणि सूरज उपाध्याय. चला, पाऊस हळूहळू आता पावसाचा जोर वाढत आहे आणि पावसाळी क्रिकेट याची एक वेगळी मजा आहे. मुंबईकरांना ओले चिंब होऊन पावसाळ्यात का होईना वेळेवर ऑफिसला पोचायचं म्हणजे पोचायचं. अगदी हॉर्निमन सर्कल म्हणा, नरिमन पॉईंट म्हणा, कुलाबा म्हणा, गिरगाव म्हणा, लोअर परळ, सर्व ठिकाणी जे चाकरमानी सीप म्हणा, MIDC म्हणा, वेळेवर पोचतात. आणि पहिलं षटक घेऊन येतोय वीरा. दाक्षिणात्य अभिनेता सारखा त्याचा चेहरा, आठवण होते वीराला बघून मगधीरा याची. आणि आता फ्लडलाईट ऑन करण्यात आलेली आहे. रात्री क्रिकेटला सुरुवात आणि आघाडी वीर ऋग्वेद आणि सूरज उपाध्याय. पहिला चेंडू आदित्य फाउंडेशन वरळी कॉप्स कडून वीरा. पहिला चेंडू आणि एक धाव. कॉलिंग होती, एक डिक्लेअर्ड, धावून आला होता. या एका धावेने सुरुवात होते संघाची. स्कोर 1 विदाउट एनी विकेट्स. tenniscricket.in आणि SSS लाईव्हवर या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण तुम्ही बघत आहात. जय अंबे संघ आयोजित श्री अंबामाता चषक 2024 पावसाळी रबर बॉल अंडरआर्म दिवस रात्री क्रिकेट स्पर्धा. मुगबाट्यांकडून हा चेंडू घसरगुंडी चेंडू होता. काहीसा खाली राहणारा आणि 15 मिनिटात तुम्हाला 4 षटकं टाकायची आहेत. लक्षात ठेवा सर्व संघांनी. इनसाइड आउट फटका आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. हायफाय देतात एकमेकांना. कुठल्याही संघाची देहबोली जर तुम्हाला बघायची असेल तर नेहमी क्षेत्ररक्षण करताना बघा. क्षेत्ररक्षण सांगून जाते देहबोली काय आहे. सकारात्मक देहबोली. आदित्य फाउंडेशन वरळी कॉप्स विपक्ष वी यंग पॅकर्स माझगाव अशी लढत आहे. आजच्या दिवसातली ही 6वी लढत. पुढे सरसावत या चेंडूला पारिजात सदनच्या दिशेने एक धाव. धावसंख्या 2. उपांत्य फेरीतला चौथा संघ आपल्याला ह्या सामन्यातून भेटणार आहे. आज सकाळी आपण बघितलं विस्मय ओमकार मालाड यांनी उपांत्य फेरी गाठली आहे. काल देविका स्पोर्ट्स गिरगाव आणि त्याचप्रमाणे चिंतामणी युवांश या संघाने उपांत्य फेरी गाठली. यावेळेला डायरेक्ट हिट, एक धाव. धावसंख्या 3 वर पोहोचती आहे.
तोकडी धावसंख्या आहे आणि धावा काढत असताना मात्र कस लागतोय. आदित्य फाउंडेशन वरळी कॉप्स या संघाची नाकाबंदी जबरदस्त आहे. जशी मुंबई पोलीसची वरळी नाकावर सिटी बेकरी जवळ नाकाबंदी असते तशी नाकाबंदी. षटक संपतंय वीराचं. वीराला अभिनंदन देत आहेत. डोळ्यासमोर आलेले केस दाखवत आहेत. अँग्री यंग मॅन फ्रॉम वरळी. 1 षटक 3 धावा. ऋग्वेद आणि सूरज उपाध्याय हे 2 बॅटर. नवीन गोलंदाज तात्या. टॅप करत 2 धावा मिळवतील. सुंदर असा टॅपचा फटका. सराईत फलंदाज वाटतोय तो सूरज उपाध्याय. आताच मगाशी त्याने मॅन ऑफ द मॅच पटकावलंय. बॉल द्या बाबा, बॉल द्या. टनेक्सचे बॉल द्या. नवीन द्या, जुना द्या, कोणी पण द्या. द्या लवकर. तात्याचं स्वागत करण्यात आलंय. सूरज उपाध्याय. आणि या वेळेला बाद होतोय. तात्याने सापळा रचला आणि त्या सापळामध्ये शिकार केलाय. आणि याच बरोबर 2 धावा. अगदी वीराच्या बाजूने चेंडू गेला बुलेट सारखा. चांगली सुरुवात करतोय अभिषेक. या 2 धावांनी धावसंख्या पोहोचते ती 7. परत एकदा 2 धाव. जबरदस्त फलंदाजी अभिषेक मार्फत दाखवून देतोय माझगावचा दर्जा काय. विलोभनीय फटका आणि 2 धावा. धावसंख्या पोहोचते ती आता 9 वर. धावा काढत असताना फलंदाजांनी यशा अपयशाची पर्वा करायला नव्हे. यश मिळेल अपयश मिळेल सोडा, मी माझा मनासोक्त फलंदाजीचा आनंद घेईल. ह्या पवित्राने काल भावेश पवार खेळला आणि आपण बघितलं ज्या पद्धतीने भावेश पवारला लागोपाठ 2 सामनावीर भेटले. कुणालला भेटले काल. सुंदर चेंडू. तात्या आपल्या अनुभवाच्या शिदोरीने आता गोलंदाजी करतोय. त्याला माहीत आहे फलंदाज कुठे उभा आहे, चेंडू कसा फिरतोय. टॅनिक्सच्या चेंडूवर चांगलं वर्चस्व मिळवलंय गोलंदाजाने. ड्रीम टप्पा होता. धावसंख्या 9. तात्या विपक्ष अभिषेक असं द्वंद्व. तात्या जिंकेल की अभिषेक. उत्कंठा शिगेला पोचली आहे. चांगला फटका. परत एकदा 2. तर या 2 धावांनी धावसंख्या 11 वर पोचती आहे. षटक संपते ते
दूसरा 2 ओवर की समाप्ति पर स्कोर है 11, 5.5 का रन रेट है। टूर्नामेंट की विजेता टीम को 55,555 रुपए, उपविजेता टीम को 33,333 रुपए, बेस्ट बैटर, बेस्ट बॉलर, मैन ऑफ द टूर्नामेंट, ये सारे अवार्ड्स है। सोने की चेन है, एलईडी कलर टीवी है। पावर प्ले का ओवर है जिसमें केवल एक प्लेयर बाउंड्री लाइन पर रहेगा। नया ओवर शुरू होने जा रहा है। पद्मनाभ प्रभु ने पावर प्ले की घोषणा की है और नया ओवर करेंगे राहुल। खास पेड़ से हमारे बीच खेलने के लिए पधारे हुए, क्या बात है, राइट फ्रॉम पेड़। पेन की गणपती बाप्पा की मूर्ती, सुबक मूर्त्या असं लिहिलं जाते वर्तमान पत्रांमध्ये। पेण से आए हुए हैं हमारे योगेश पवार, भी पेण से हैं। टैप करते हुए खेला, 1 रन, अंबा माता मंदिर की दिशा में सिंगल, स्कोर आगे बढ़ता हुआ 12। बहुत अच्छी शुरुआत है, लेकिन पहले 2 ओवर में रनों की तादाद थोड़ी कम है। आखिरी 2 ओवर में अब रन बनाने पड़ेंगे। शादी का घोड़ा शादी के दिन नहीं दौड़ेगा तो कब दौड़ेगा? माजगांव को दौड़ना होगा। जैसे माजगांव डॉग का शेयर भाग रहा है मुंबई शेयर बाजार में, वैसे दौड़ना होगा। बहुत ही बढ़िया गेंद, उंगलियों को अच्छा फेरा, बॉल का जो कट होना था, परफेक्ट लेग ब्रेक। राहुल अच्छी शुरुआत करके दी है उन्होंने। आदित्य फाउंडेशन वर्ली कॉप्स इनकी बॉलिंग है। एक और लाजवाब गेंद, आउट होने का गोल्डन चांस था, सुपर चांस। क्या बॉलिंग चल रही है राहुल द्वारा। राहुल को खेलना मुश्किल नहीं, नामुमकिन सा हो रहा है इस वक्त। प्रैक्टिस प्रैक्टिस एंड प्रैक्टिस। और आसान नहीं होता इतना एक्यूरेसी के साथ बॉलिंग करना सीमेंट के पिच पर, वो भी जब बारिश हो रही हो, गेंद गिली है। सुपर कंट्रोल, लाइन, लेंथ और टप्पा तीनों पर। एक और बढ़िया गेंद, मैन विद गोल्डन आर्म्स, सुनहरे उंगलियों वाला ये गेंदबाज है। वर्ली के पासपोर्ट ऑफिस की कसम, मजा आ रहा है। स्कोर है 12। इस ओवर में अब तक 1 रन दिया है, ओनली सिंगल। विकेट कीपर है दीपू बाइंग, एक लेजेंडरी प्लेयर। अच्छा अटेम्प्ट है बॉल स्टॉप करने का, देखना होगा अंपायर का इशारा क्या आएगा। 1 रन। बहुत अच्छी बॉलिंग का मुजाहरा पेश करते हुए यहां पर बॉलर राहुल और वीरा बॉल को सुखाते हुए, वीरा का टॉप। आहा, ये बॉल सबसे इंपॉर्टेंट है क्योंकि इस ओवर की आखिरी गेंद है। तीसरा ओवर चलता हुआ वी यंग पैकर्स मसगांव। बहुत ज्यादा बाहर थी, वाइड बॉल दी है अंपायर पद्मनाभ प्रभु ने। स्कोर आगे बढ़ता हुआ 14 पे पहुंचा है। 1-4 फॉर्मेट जो बहुत ही पॉपुलर है खास करके मुंबई और अतराफ में। छोटे मैदान, छोटे बॉक्स और लिमिटेशंस में भव्य और सजीला क्रिकेट आपके सामने प्रस्तुत जय अंबे संघ द्वारा। और इस बार भी 2 रन। आखिरकार एक बहुत ही बेहतरीन ओवर यहां पर पूरा करते हुए राहुल
3 ओवर के बाद स्कोर है 16, 16 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट। आउट हुए सूरज उपाध्याय, खेल रहे ऋग्वेद और अभिषेक। आखिरी 6 बॉल का खेल शेष है पहली पारी में। इस मैच को जीतने वाली टीम सेमीफाइनल में पहुंचने वाली चौथी टीम बनेगी। उसके बाद एक महिलाओं का सामना है, फिर 2 सेमीफाइनल, फिर एक फाइनल। सेमीफाइनल खेलने के लिए तमाम जो टीमें आई हैं उनका भी हार्दिक स्वागत है। हमारे साथ जुड़ चुके हैं बाबा जी, 1G से लेके 5G और जीजा जी से लेके पार्ले जी, सबकी पसंद बाबा जी। नए ओवर करेंगे शशांक। लास्ट ओवर ऑफ द फर्स्ट इनिंग्स, पहली बॉल, बहुत ज्यादा टर्न, लुकेश डिसोलकर ने वाइड दिया। अब अच्छी बॉल करने का प्रेशर बॉलर पर है। स्कोर आगे बढ़ेगा 18, सॉरी 17, 17 फॉर 1। Oh, relay catch! Oh my God! Catch of the tournament! मैच में इन्वॉल्व थे और आउट है। सागर और सुमित दोनों ओपनिंग पार्टनर भी है और जैसी बैटिंग में पार्टनरशिप है, कैचिंग में भी पार्टनरशिप है। लेकिन क्या कैच लिया, मानना पड़ेगा सुमित को। सब टीवी पर एक सीरियल आता था, सुमित है संभाल लेगा, सुमित ने संभाल लिया और आउट कर दिया। कैच ऑफ द टूर्नामेंट, कैच ऑफ द ईयर। सिमेंट कॉन्क्रीट पे डाइव मारना, मराठीत म्हटलं तर सोम्या गोम्याचं काम नाही आहे। व्हॉट अ कॅच, टू गुड। नए बैट रहे गणेश, 17 फॉर 2। बहुत भारी भरकम कैच लिया है और यहां पर 4 रन, कड़क शॉट। एक डायलॉग है, मी ठोकत नाही तोड़तो, माझा पैटर्नच वेगळा है। हमारे पप्पू तोड़कर के लिए डायलॉग हमने कुछ साल पहले बताया था और बिल्कुल तोड़ फोड़ वाला शॉट था और स्कोर आगे बढ़ता हुआ 21। जब रनों की कमी थी तब वो आया है। क्या जबरदस्त काम किया है। और अब आउट, अपने ही जाल में फंस गए। लेकिन जाने से पहले गणेश ने वो चौका लगाया जो उनके काम में आ सकता है। क्या जबरदस्त फील्डिंग रही वहां पर। शशांक, जो आज का कैच है, हाईलाइट ऑफ द ईयर। आदित्य फाउंडेशन वर्ल्ड कॉप्स का
बहुत सुनहरा अवसर है इस वक्त वी यंग पैकर्स माझगांव के लिए। शशांक के सामने एक रन और। बहुत तेज भाग रहे थे बैटर। सैम्यूल बहुत जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट रही थी माझगांव के दोनों बैटर्स की। दो बॉल बाकी है। लेकिन सुमित की तारीफ करनी होगी। लाइमलाइट अंडर फ्लड लाइट, सुमित का कैच। यहां पर विकेट गिरते गिरते ओहो, हाथ से उनके वो गेंद छूट गई, जैसे स्नान करते समय गीला डव साबुन गिर जाता है, बॉल गिर गई और स्कोर आगे बढ़ता हुआ 23 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स। स्कोर कम है, ये अच्छी बात है वर्ली कॉप्स के लिए। शशांक के सामने अब तैयार। नो बॉल और नो बॉल पर ये करारा प्रहार, स्ट्रेट ड्राइव, बॉल डिफ्लेक्ट होती हुई फ्री हिट आएगी और टोटल 3 रनों का इजाफा, स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचेगा 26 पर। यही आखिरी बॉल तक उम्मीद न छोड़े, रन आएंगे और रन आएंगे ये विश्वास इतना स्ट्रांग होना चाहिए जैसे राखी को विश्वास था मेरे करण अर्जुन आएंगे। तो अब फ्री हिट की बॉल है और फ्री हिट पर यहां पर विकेट देना होगा और आखिरकार 4 ओवर का खेल समाप्त। बहुत जबरदस्त गेंदबाजी आदित्य फाउंडेशन वर्ली कॉप्स की वी यंग पैकर्स माझगांव के सामने। फाइनल स्कोर 26, टारगेट इज 27 रन्स। 27 रन मैच जीतने के लिए उन्हें बनाने हैं सेमीफाइनल में प्रवेश करने के लिए। और जब खेल की शुरुआत होगी तो आंखों देखा हाल आपके सामने प्रस्तुत करने के लिए मैं बुलाना चाहूंगा जुन्नर भूषण और टूर्नामेंट सम्राट चंद्रकांत शेटे। चला सेमीफायनलचा टॉस होतोय।
प्रकारे सांगाल? ॲक्च्युली आम्ही जेवढी वर्ष झाली ही टुर्नामेंट तेवढी वर्ष आम्ही दरवर्षी खेळतो ही टुर्नामेंट. या टुर्नामेंटची आम्ही दरवर्षी जसे पावसाळा चालू झाला की वाट पाहतो तशी ह्या टुर्नामेंटची पण वर्षभर आम्ही वाट पाहत असतो. आणि आता सेमीफायनल जिंकून फायनल खेळण्याचा इरादा असेल. यस, टॉस जिंकून प्रथमतः गोलंदाजीने स्वीकारली आहे. तुम्ही टॉस जिंकला असता तर काय घेतलं असतं? क्षेत्ररक्षक. यस, परंतु आता फिल्डिंग नक्कीच बॅटिंग करायची आहे. आणि कसं वाटतं ज्यावेळेला ही स्पर्धा, माझ्या मते 2 वर्षापूर्वी तुम्ही सिरीज घेतलं होतं या स्पर्धेमध्ये, तर कसं वाटतं ज्यावेळेला ही स्पर्धा येते आणि या स्पर्धेमध्ये तुम्हाला खेळायला मिळतं? स्पर्धा खूप चांगली असते, खेळायला मजा येते आणि नक्कीच ऑर्गनायझर खूप चांगला असतो आणि प्रेशर असतो. पावसाळी टुर्नामेंट आहे, खेळायला खूप मजा येते. ही तीच स्पर्धा आहे, तुम्हाला एक वेगळं नाव या स्पर्धेने दिलं किंवा सिरीज मिळाली, मोठमोठे संघ बोलू लागले, त्यामुळे ही स्पर्धा तुमच्यासाठी काय आहे? ही स्पर्धा खूप इम्पॉर्टंट आहे, नक्कीच चांगली असते आणि आपल्या एरियात चांगलं खेळायला लागतं. आता प्रत्येक संघ म्हटलं तर काही कोचेस असतात, काही कॅप्टन असतात, महत्त्वाचे खेळाडू असतात, त्यांचं ऐकायचं असतं. परंतु इकडे संघाचा महत्त्वाचे कोच म्हणा किंवा सर्व काही पिताश्री आहेत, त्यांचं मार्गदर्शन कसं असतं? नक्कीच चांगलं असतं. तर खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हालाही असतील. जाऊयात या चालू मॅचच्या दुसऱ्या डावाकडे. पाहत राहा मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा गिरगाव नगरीमध्ये. जय अंबे माता चषक. धन्यवाद. मानाची प्रतिष्ठेची मुंबईकरांची हक्काची लाडकाची क्रीडा स्पर्धा गिरगाव नगरीची मुगभाटची श्री अंबामाता चषक 2024 आपण पाहतोय. पावसाळी क्रिकेटचं आयोजन, रबर बॉलचं आयोजन, डांबरी रस्त्यावरची स्पर्धा, परंतु या स्पर्धेची बात सुद्धा काही न्यारीच आहे. पाऊस पडेल परंतु क्रिकेट नाही थांबणार, कारण हे क्रिकेट पावसाळी आहे. पावसातलं क्रिकेट आहे, ओलं चिंब करणारं क्रिकेट आहे आणि हे क्रिकेट असंच खेळलं जातं. पहिली बॅटिंग करत असताना जर पाहिलं तर 26 धावा या ठिकाणी केलेल्या आहेत टीम माझगावने, आणि ज्यावेळेला वरळी बॅटिंगसाठी उतरेल त्यांना 27 करायच्यात. वरळीचं सुमित जोडीला जर पाहिलं तर वडाळ्याचे खेळाडू सागर पाहिला मिळत आहेत. पहिला बॉल टॅप करतायत. गोलंदाज जर पाहिलं तर सुभाष गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. सिद्धार्थ कॉलनी चेंबूर परिसरातील गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुभाष पहिल्या बॉलवर धाव घेतली आहे. मॅच महत्वाची आहे, मॅच चुरशीची आहे. ओ, टप्पा पडतोय आणि टप्पा पडल्यानंतर बॉल गरकन वळताना पाहिला मिळाला. निर्धाव चेंडूची सांगता. या वळणाऱ्या चेंडूवर जर पाहिलं तर डॉट बॉल येतोय. दबाव वाढवतील. एक डॉट बॉल. यावेळेला चांगला फटका, मेरिटवर क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न, आणि गणेशने त्या ठिकाणी रिलेमध्येच म्हणजे पाठीमागे न पाहता थ्रो केला स्टंपच्या दिशेने. आणि जगातील सगळ्यात फास्ट क्रिकेट कोणतं असेल तर ते अंडरआर्म बॉक्स आहे. याच्यापेक्षा फास्ट क्रिकेट काय असू शकतं? महिला गटातील देखील एक महत्वाचा सामना होणार आहे आणि त्याही 2 संघांचं या ठिकाणी आगमन झालंय. आमच्या महिला भगिनींचं या ठिकाणी त्यांचंही स्वागत असणार आहे या मानाच्या स्पर्धेमध्ये. यावेळेला सरळ बॅटने समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळलाय. वा, सागर मटकर या ठिकाणी खूप चांगला फटका खेळताना पाहायला मिळाले. रेम्बो संघासाठी देखील दर्जेदार क्रिकेट खेळलाय. सत्यविनायक कामोटे संघासाठी मागील हंगामात चांगले क्रिकेट खेळले. एक चांगले अष्टपैलू खेळाडू म्हणून सागरची देखील ओळख आहे आणि सागरच्या बॅटमधून आलेला फटका पाहायला मिळाला. धावसंख्या झाली आधी 4. डॉट बॉलची आवश्यकता आहे बॉलिंग करणाऱ्या टीमला माझगावला. दुसऱ्या बाजूला वरळी. मला आठवतंय SP चषकात वरळीचा संघ देखील जबरदस्त खेळला होता B2 ला. ज्या वेळेला मात्र सिरीज मिळालं होतं फ्रीज.
आणि यावेळेला जर पाहिलं तर चांगला टॅप करतायत. पूर्वी वरळी आणि गिरगाव म्हटलं तर चक्री गोलंदाजी चालायची, चक्री अंडाराम गोलंदाजी वरळी आणि गिरगावमध्ये मोठ्या प्रमाणावर चालायची. अजूनही वरळीमध्ये काही टीम्स आहेत ज्या चक्री अंडाराम खेळताना पाहायला मिळतात, परंतु या दोन्ही परिसरामध्ये बॉक्स क्रिकेट देखील तेवढंच आता चांगलं सुरू झालंय. किंवा पावसाळ्यात काही बॉलर आवर्जून चक्री मागवले जातात. ज्यावेळेला अंडरआर्म ओपनच्या स्पर्धा असतात प्रत्येक संघ आपल्या टीममध्ये एक एक दोन दोन चक्री बॉलर आणतात वरळीवरून. धावफलक जर पाहिला तर 6 आहे. पहिल्या षटकात चांगली सुरुवात. सागर मटकर एक जबरदस्त क्वालिटी असणारा खेळाडू आहे. आपल्या दर्जेदार खेळाने मात्र मोठमोठ्या स्पर्धा लिहिल्या गाजवल्यात. अंडर आर्म क्रिकेट आपण पाहतोय 6 धावा धावफलकावर. यावेळेला टप्पा पडतोय, बॉल फिरतोय आणि आमच्याकडे अंपायर देखील फिरतायत पद्मनाभ प्रभू आणि कळवतात वाईट बॉल आहे. आणि धावसंख्या जर पाहिली तर 7 वर आली आहे. एका बॉल नंतर समीकरण बदलणारं हे क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. अंडर आर्म बॉक्स क्रिकेट. ओ हो, यावेळेला बॉलचा टप्पा पडला. त्यानंतर जर पाहिला तर एक संधी. हो, दरम्यानच्या कालावधीमध्ये जर पाहिलं तर इकडे संधी तर खूप मोठी होती, परंतु संधीचं सोनं नाही झालं आणि पहिल्याच ओव्हरमध्ये धावसंख्या झाली आहे ती 8 धावा पहिल्या ओव्हर नंतर झालेल्या आहेत. 18 बॉलमध्ये 19. पाहायला सोपं वाटतंय, परंतु तेवढं सोपं देखील नाहीये आणि अवघड सुद्धा नाहीये. त्यामुळे प्रयत्न केल्याशिवाय होणार नाहीये. जरी कमी धावा पाहिजेत सहजासहजी होतील का? अजिबात होणार नाही. त्यासाठी प्रयत्न करावे लागतील, त्यासाठी फुटवर्क करावे लागेल, त्यासाठी बॉलवर जावं लागेल, बॅटने धावा कराव्या लागतील. पाहूया विविध भागातून मात्र नामवंत खेळाडू देखील या ठिकाणी आलेले आहेत. दीपक बाईंग दीपूला इन ऍक्शन मध्ये या मॅच मध्ये आपण पाहतोय. दीपू सारखी एक अंडरआर्म क्रिकेटची चालती बोलती आख्यायिका दीपूला देखील या मॅच मध्ये खेळताना पाहायला मिळते. ही देखील मोठी बाब आहे. चला, पहिली ओव्हर संपलेली आहे. धावसंख्या जर पाहिली तर 8 झालेली आहे. दुसऱ्या ओव्हरसाठी सॅम्युअल यांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे, ज्यांच्या गोलंदाजीच्या जोरावर मोठमोठ्या स्पर्धांची पारडे फिरली गेलेली आहे. आता अख्ख्या टीमला आदित्य फाउंडेशन, साई सिद्दीकॉप या टीमला जर पाहिलं तर सॅम्युअल कडून मोठ्या प्रमाणावर अपेक्षा असतील. माझगाव टीमला फटका हवेत होता काही काळ, परंतु तिकडे फिल्डर येतात. एक धाव. एका बाजूला माझगावचा संघ देखील चांगला पाहायला मिळतोय. वैभव नवगिरे आणि कंपनी म्हणजेच टीम माझगाव, त्यांचं देखील या संपूर्ण मॅचवर लक्ष आहे. कारण प्रत्येक टीमला एक स्पॉन्सर, एक पुरस्कर्ता हा खूप महत्त्वाचा आहे. आणि हे पुरस्कर्तेच नसतील तर मोठ्या टीम खेळणारच नाहीत. म्हणजे खेळतील, परंतु त्याला काही मर्यादा येतील. त्यामुळे त्यांची भूमिका सुद्धा महत्त्वाची आहे, त्यांचाही उल्लेख गरजेचा आहे. जबत मॅचच्या दिशेने सॅम्युअल. ओ, यावेळेला बॉल बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. बॉल थोडासा खाली राहिला आणि सॅम्युअल मात्र इकडे डॉट बॉल टाकताना पाहायला मिळत आहेत. एक डॉट बॉल मॅच मध्ये माझगावला घेऊन येईल, परंतु एक धाव जर पाहिलं तर मॅच मध्ये या ठिकाणी वरळीला घेऊन येईल. एका बाजूला माझगाव आहे, एका बाजूला वरळी आहे आणि मॅच आहे गिरगावामध्ये. गिरगाव, माझगाव, वरळी. सॅम्युअल, सुमित. शेवटच्या क्षणी जर पाहिलं तर दबाव कुणी आणायचा नाहीये. जो निर्णय असेल पंच देतील आणि पंचांनी या ठिकाणी तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे. नो आहे की नाही तिसरे पंच कळवतील. आता हायकोर्टात निकाल गेलेला आहे. पाहूया हायकोर्टाचा निकाल काय येईल, कोणाच्या बाजूने येईल. आणि तिकडनं एकदा निकाल आला की त्याच्यावरती आपल्याकडे काही सुप्रीम कोर्ट नाहीये. एकदा निकाल आला.
बरं झालं आता तिसरा अंपायर तरी आलाय. नाही तर पूर्वी बऱ्याचदा असं व्हायचं की पंचांनी किती चांगला निर्णय दिला खापर त्यांच्यावरच फुटायचं. म्हणजे मॅच सुरू असताना बऱ्याचशा चुका खेळाडू सुद्धा करतात, परंतु बऱ्याचदा खापर हे पंचांवरच फुटतं. पंचांनी हरवलं. पंचांची अशी स्वतःहून अशी इच्छा नसते. चुकून एखादा निर्णय कदाचित चुकू शकतो, तेही माणसंच आहेत. अगदी मोठमोठ्या वर्ल्ड कपच्या मॅचेसवर ऑब्जेक्शन काढली जातात. त्याच्यामुळे क्रिकेटला खेळाडू वृत्तीने खेळायचं असतं, पाहायचं असतं. हा, परंतु ह्याची सुद्धा एक वेगळी मजा आहे. परंतु काही टीमकडे काही ठराविक स्पेशल प्लेयर असतात पंचांच्या निर्णयाला अपील करणारे, आणि प्रत्येक टीमची लगेच प्रत्येकाला आपल्या टीमचा कोण असा खेळाडू आहे तो आठवला सुद्धा असेल लगेच. मजा या क्रिकेटमध्ये. या दुनियेमध्ये थांबा याला वेळ कोणाला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला. आणि आज या क्रिकेटच्या मैदानामध्ये कोण कशी कामगिरी पाहायचं आहे. नो बॉल प्लस 1 धाव. 2 धावा मात्र या ठिकाणी येताना पाहायला मिळतील. हा, 1 मिनिट. या 2 धावांची धावसंख्या आणि धावसंख्या झालेली आहे ती आता 11 धावा धावफलकावर आहेत. आता डॉट बॉलची आवश्यकता आहे. माझगावला डॉट बॉलची आवश्यकता आहे. परंतु दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता सुमित पाहूया कशा प्रकारची. सत्यविनायक कामोटे सारख्या संघाला देखील खेळताना पाहायला मिळतात. बॅटिंगसाठी सुमित सज्ज आहेत. वरळीचे खेळाडू दुसऱ्या बाजूला विक्रोळीचे खेळाडू आहेत. सॅम्युएल कोम्बिन, काली. यावेळेला फटका समोर खेळण्याचा प्रयत्न. अशा प्रकारच्या कॅचेस सोप्या नसतात, किंवा अशा प्रकारच्या कॅचेस हातात बसतात तेवढं सोपं नसतं अशा प्रकारच्या कॅचेस घेणं. आमचे कॅमेरामन सुद्धा खूप चांगलं काम करत आहेत, कारण अंडरआर्म क्रिकेट जसं आपण म्हणतो ना खेळणं सोपं नाहीये, तसं समालोचन करणं सुद्धा तेवढं सोपं नाही, कारण सगळं काही फास्ट असतं. आणि लाईव्ह कव्हरेज करणं सुद्धा सोपं नाहीये, कारण फटाफट कॅमेरे सुद्धा फिरवायचेत. आणि अंपायरिंग करणं सुद्धा सगळ्यात अवघड, कारण एवढ्या जवळ खेळाडू पंचांच्या कोणत्या क्रिकेटमध्ये येत असतील तर ते अंडरआर्म बॉक्स क्रिकेट. म्हणजे आता थोडंसं प्रमाण मला कमी वाटतंय, नाहीतर सर्व थोडं काही झालं ते पंचांच्या अंगावर सुद्धा थोडंफार प्रमाणात खेळाडू जातही होते. आता थोडासा लगाम घातलाय, त्यामुळे सगळ्या खेळाडूंचं विशेष कौतुक. यावेळेला टॅप करतायत सागर मटकर. बॉलवरची नजर या क्रिकेटचं खऱ्या अर्थाने वैशिष्ट्य आहे. आणि या क्रिकेटचं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला एका बॉलवर तुम्ही 4 नाही मारला तर चालेल, परंतु एका बॉलवर 1 धाव तर तुम्हाला काढावी लागते. या क्रिकेटचं खऱ्या अर्थाने असणारं वैशिष्ट्य. धावसंख्या 13 वर आहे. डॉट बॉलची आवश्यकता इकडे वरळीकरांना आहे, माझगावकरांना आहे. समोर जर पाहिलं तर वरळीसाठी सागर मटकर आणि सुमित ही जोडी आहे. यावेळेला समोर टॅप केलाय. वा सागर वा, दर्जा. बॉलवरची नजर प्रॉपर आणि समोर टॅप केलाय. अतिशय सुंदर, अतिशय सुंदर फटका या ठिकाणी. माझ्या मते सागरची सेल्फी काढायला एक चाहता या ठिकाणी आलाय. वा 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 वा. आणि चाहता सुद्धा खुश झालाय. सागर फॅन क्लब मध्ये हे नाव जोडलं जाईल. कोण म्हणतं ओराम क्रिकेटमध्ये सेल्फी काढल्या जातात, तुम्ही गिरगावला या, अंडरआर्म क्रिकेटमध्ये सुद्धा सेल्फी होतात. वा सागर वा. आज सगळं दर्जेदार वेगळीच खेळी पाहायला मिळते. परंतु या वेळेला मात्र काय बॉल टाकलाय, नजर लागली मी म्हणेल, आणि विकेट आली आहे सागरची. कमबॅक मात्र या ठिकाणी माझगावकरांनी केलेला आहे.
ज्या ठिकाणी कदाचित एक मिळायला पाहिजे होती त्या ठिकाणी 2 मिळाल्यात आणि टाळ्यांचा गजर सुरू आहे. म्हणजे भिंतीला कपड्याला बॉल लागला आणि त्यानंतर अगदी सरळ गेलाय. आणि आता जर पाहिलं तर 10 चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता. परंतु आम्ही पाहिलंय 10 बॉलमध्ये 1 धाव सुद्धा न होताना पाहिलंय. क्रिकेट आहे, तुम्हाला खेळावं लागेल, फाईट करावी लागेल, शेवटच्या क्षणापर्यंत लढावं लागेल. कारण मानाची स्पर्धा आहे, प्रतिष्ठेची स्पर्धा आहे, गिरगावची स्पर्धा आहे, मुंबईची स्पर्धा आहे, पावसाळी स्पर्धा आहे, रबर बॉल स्पर्धा आहे. श्री अंबामाता चषक. नो बॉल. पंच घोषित करतायत. प्लस 1 धाव मिळेल. आणि हा सेलिब्रेशन, वरळीकरांचं सेलिब्रेशन सुरू झालंय. माझ्या मते वरळीचे खूप मोठ्या प्रमाणावर चाहते आले तिकडे. हा +1 देखील आहे. आणि धावसंख्या 2 ने पुढे गेली आहे. 20. आणि फ्री 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 हिट. जयेश नाईक. पुन्हा एकदा विचार विनिमय केला जातोय. काय चुकतंय का आपलं, त्यातून सावरावं लागेल. आता नाही तर 1 वर्ष परत नाही. गिरगावला, मुगभाटला आणि श्री अंबामाता चषकामध्ये तुम्हाला खेळण्याची संधी वर्षातून एकदा मिळणार आहे. 365 दिवसाची वाट पाहावी लागणार आहे. त्याच्यामुळे पुन्हा एकदा रणनीती बनवून मात्र सज्ज होतात मॅच साठी. चला, अजूनही मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 7 धावांची आवश्यकता, डॉट बॉलची आवश्यकता आहे. इकडे पाहू शकता आपण पुन्हा एकदा व्हाईट बॉल आणि +1 धाव सुद्धा. 2 धावांचा मात्र या ठिकाणी दिवाळी नसताना सुद्धा बोनस झालाय. आणि धाव संख्या जर पाहिली तर 2 ने पुढे गेली आहे. 22. मोठ्या प्रमाणावर श्री साई स्पोर्ट टेनिस क्रिकेट.in वर प्रेक्षक आनंद घेत आहेत. अंडरआर्म क्रिकेटचा थरार आपण पाहतोय. हे प्रोफेशनल अंडरआर्म बॉक्स क्रिकेट पाहतोय आपण. इकडे फटका फसलाय. यस, फ्री हिट होती. आणि जयेशने देखील पाहिलं की आता आपण रिस्क घेऊ शकतो. परंतु 1 धाव देखील मिळाली. आणि एका धावेने धावसंख्या पुढे गेली ती म्हणजे 23. 9 बॉल आणि 4 रनची आवश्यकता. थोडस पावसाचं पाणी पडतंय. पाण्याची डबकी देखील थोडीशी साचलेली आहेत. खेळपट्टीवर पाणी आहे. दांडी 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 गुल. बोल, काय बोल. जबरदस्त जबरदस्त. मॅच संपलेली नाहीये. हेच सुरत सांगतायत, आम्ही अजून फाईट करणार आहोत. आठ बॉल 4. 8 बॉल मध्ये 4 धावांची आवश्यकता. अखिल येत आहेत. अखिल कुचरार, बिट्टू. यस, SP चषक गाजवलं होतं या खेळाडूने. वरळी टीम साठी खेळत असताना स्टेशन वाईज क्रिकेट होतं SP चषकात आणि मॅन ऑफ द सिरीज घेतलं होतं बिट्टूने. आज तोच खेळाडू मात्र पाहूया कशा प्रकारची कामगिरी करेल. सूरज उपाध्याय एका बाजूला आहेत. 8 बॉल मध्ये 4 धावांची आवश्यकता आहे. मॅच संपलेली नाहीये. जरी 4 छोट्या वाटत असतील, या 4 तर कराव्याच लागणार आहेत. त्याच्यामुळे पाहूयात काय होईल. बॉक्स क्रिकेटच्या चाहत्यांचं लक्ष मात्र या ठिकाणी लागलेलं आहे. आठ बॉल मध्ये 4. 8 बॉल 4. व्यावसायिक अंडर आर्म बॉक्स क्रिकेट आपण पाहत आहोत. आपापल्या विभागातील हे तारे सितारे आहेत. आपापला विभाग गाजवलाय या सगळ्या खेळाडूंनी आणि म्हणूनच या व्यावसायिक स्पर्धेमध्ये यांना बोलवण्यात आलेलं आहे. 8 बॉल 4. सूरज, चांगला बॉल चांगला बॉल चांगला बॉल. याला कमबॅक म्हणतात. आणखीन एक डॉट बॉल.
7 बॉल 4 क्रिकेटच्या खेळात कधी काय होईल याचा नेम नाही. एक एक डॉट बॉल काळजाचे ठोके चुकवेल आणि मॅच मध्ये सुद्धा प्रतिस्पर्ध्यांना घेऊन येईल, कारण मॅच संपलेली नाहीये. अशाच तर मॅच पाहिजे असतात प्रेक्षकांना, चुरस पाहिजे असते आणि तीच चुरस सध्याच्या घडीला आपण गिरगाव नगरीमध्ये पाहतोय. मानाच्या स्पर्धेमध्ये श्री अंबा माता चषक 2024. इकडे वेग पाहायला मिळाला आणि व्हाईट बॉल देखील पाहायला मिळालाय. 7 मध्ये 3, 7 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता या ओव्हर मध्ये. स्वरूपात 12-12ची मॅच होती. अवांतरच्या खूप साऱ्या धावा आलेल्या आहेत. खूप कमी पाहायला मिळतं या सूरज कडून, परंतु ओला बॉल असल्या कारणाने अवांतर धावा या स्वाभाविक असतात. कमी गतीचा बॉल, धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आणि धाव पूर्ण देखील होताना पाहायला मिळाली. 6 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर आता केवळ 2 धावांची आवश्यकता आहे. यानंतर सेमीफायनल, यानंतर 2 सेमी, एक महिला गटाचा सामना आणि एक फायनल, अशा 4 मॅच यानंतर बाकी असतील. बरोबर ना? 2 सेमी, एक प्रेक्षणीय सामना. रन महत्वाचे आहेत. 2 बॉल 2 धावा आणि 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि बॉलिंग साठी आमंत्रित करण्यात आलेला आहे रितेश राव. पीएल लोखंडे, मार्क चेंबूरचा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला अखिल आहेत, बिट्टू, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर सुमित त्यांच्या जोडीला आहेत. या विभागातील क्रिकेटला देखील एक वेगळी मजा आहे. नक्कीच या परिसरामध्ये देखील अंडरआर्म क्रिकेट चांगल्या स्पर्धा पाहायला मिळतात. या कोताची वाडी गिरगावची माऊली चषक. अंडरआर्म क्रिकेट म्हटलं तर वाय कट्टा, सिद्धी पॅकर, मेलविन ट्रॉफी, देवा प्रतिष्ठान. या वेळेला जर पाहिलं तर वेगात बॉल केला, अंगावर केला आणि या स्पर्धा खेळण्यासाठी देखील सगळे आतुर असतात. त्यापैकी श्री अंबामाता चषक हा देखील प्रत्येकाला खेळायचा असतो. हे टी शर्ट मॅच संपल्याशिवाय हालायचं नसतं. एका धावेची आवश्यकता. मॅच संपलेली नाही आहे याची नोंद घ्यायची आहे. एका धावेची आवश्यकता. 5 चेंडू आणि एका धावेची आवश्यकता. काही विकेट आलं तर मॅच मध्ये टीम येऊ शकते आणि त्याच्या जोडीला जर पाहिलं तर डॉट बॉल देखील आवश्यक आहेत. अंडर आर्म क्रिकेट खऱ्या अर्थाने मुंबईची ओळख काय असेल तर हे बॉक्स क्रिकेट आहे. प्रत्येक विभागात वेगवेगळ्या पद्धतीने खेळलं जातं. चांगला बॉल, परंतु त्यावर धाव घेतली गेली आहे सुमितने. या मॅचला मात्र या ठिकाणी आदित्य एंटरप्राइजेस वरळी संघाने जिंकलेला आहे. अभिनंदन वरळीकर, साई सिद्दीकॉप, आपलं अभिनंदन. एक 10 मिनिटाचा ब्रेक असेल, परंतु या ठिकाणी आता